लीला मॅडम, तुम्ही इथे काय करताय? मॅडम, तुम्हाला कुठे सोडायचं आहे का? चला, मी तुम्हाला सोडतो. थँक्यू दादा. बाबा पण आपण ट्राय करून बघायला काय हरकत आहे. हे बघा बाबा, जर लोकांना वडापाव मध्ये चीज आवडू शकतं, तर आपण जर करंजा पॅटीस सारख्या बेक केल्या तर का नाही आवडणार बाबा? ती जास्त हेल्दी पण आहे. रेव बाळा, करंजीतलं सारण आणि पॅटीस मधलं सारण काही फरक असतो की नाही? अगं ते बेक केलं ना तर ते कुडकुडीत होईल, खुसखुशीत होणार नाही. कुठल्याही विषयावरून कसा वाद घालावा हे तुमच्याकडून शिकव. मला तूच सांग त्यांना. मी काय सांगणार, तू पण त्यांचीच मुलगीस. एक काम करा तुम्ही ना, एक न्यायाधीश निवडा आणि त्याच्यासमोर घेऊन जा तुमचा प्रश्न. तोच करेल न्याय निवाडा. काय बाबा, पण आता कुठून आणणार न्यायाधीश? हे बाय फिअर वेन लीला इज हिअर. अगं ताई, लीला, एवढ्या रात्री आलीस? घरी सगळं ठीक आहे ना? अहो बाबा, हो तुम्ही कसे आहात? तुम्ही कसे आहात? मी एकदम मजेत आहे ग. अहो बाबा, तुमची आठवण आली म्हणून आले. आठवण आली आणि आली म्हणजे? केवढी रात्र झालीये? आई बाईचं फोन नाही करता येत? अगं कालिंदी, किती प्रश्न तिला विचारणार आहे? तिला श्वास तर घेऊ दे जरा. बाबा बाबा असू देऊ, विचारू दे तिला. अगं मावशी आई, माझं ठरलंच होतं यायचं, पण म्हटलं सरप्राईज देऊ तुम्हाला म्हणून फोन नाही केला. पण काय झालं, आमच्याकडे ना छोटासा कार्यक्रम निघाला संध्याकाळी आणि मग तो आठवेपर्यंत खूप उशीर झाला. पण मग आजीच म्हणाल्या की आता एवढं ठरवलंयस तर जाऊन ये, म्हणून आले. बरं ते जाऊ दे, मला सांगा काय वाद सुरू होता करंजीवरनं? काय सांगू तुला. आता जाऊ दे ते करंजी वगैरे. आता तू आलीस म्हणल्यावर आपण मस्त आईस्क्रीम आणूया काय? हो आणूया की. बरं मी आधी जरा फ्रेश होते, कपडे बदलते, मग बघू. नाही, केवढी मोठी बॅग आहे. अगं तू आत घेऊन ये. सॉरी हे आता काय उभ्या, जा ना आईस्क्रीम आणा तुमच्या लाडक्या लेकीसाठी. आणा आणा. आणि आईस्क्रीमच खात राहू नका, जेवण केलं इतकं ते पण खायचंय. जा पटकन, सगळं मलाच खायला लागेल. अगं रेव, जरा चहा करतेस का? मला जरा दमायला झाले. हो आणते. या वास्तूमध्ये या घरातल्या लोकांच्या मनात अंतर आहे लीला, आणि तू मला तिच्यापासून वेगळं करू शकत नाहीस. तुला लास्ट अँड फायनल सांगतो लीला, तुला या घरात लीला म्हणून राहायचं असेल, माझी बायको होण्याचा हक्क न गाजवता इथे राहायचं असेल आणि अंतराची जागा न घेता इथे राहायचं असेल तर राहा, नाहीतर इथून जा.
माझ्या आयुष्यात अजून कॉम्प्लिकेशन नकोय अंतरा. बस झालंय. आणि तू नसताना मी हे सगळं हँडल नाही करू शकत अंतरा. का लीलाला माझ्या आयुष्यात आणलंस तू? काय गरज होती? तुझ्या सगळ्या आठवणी, सगळ्या मेमरीज मिटवायला निघाली होती ती आज. हा दिवस तुझा आणि माझा आहे फक्त, तेही ती कंट्रोल करते. नाही अंतरा, तू माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट आहेस ही गोष्ट तिला कळत का नाही अजून? एवढी छोटीशी गोष्ट अंतरा. I'm just fed up, Antara. I'm fed up. I'm sorry. तिचा राग तुझ्यावर काढतोय. आज आपला स्पेशल दिवस आहे आणि तो मला खास ठेवायचा अंतरा. Happy anniversary, Antara. I miss you. ताई, तुझं लग्न झाल्यापासून मला माझ्या गोष्टी इतक्या वेळेवर आणि व्यवस्थित मिळतात ना. ए ताई, हे बघ ना, मी परवा लोकल मधनं नवीन कानातले घेतले. ताई, हो, छान आहेत ना. पण ताई, तू जे कानातले माझ्यासाठी करायचीस ना, तसे नाहीच मिळत, कारण ते तू करायचीस ना. बर, तू खूप दिवसांनी आलीस ना, मग जरा मी सेवा करून घेते ना तुझ्याकडनं. जरा तेल आणते, मला मालिश करून दे. हे जे मला माहिती आहे, तुम्ही आज मला जे काही बोललात ते रागाच्या भरात बोललात. तुम्ही इतके वाईट नाही आहात. माझ्यामुळे तुमची एवढी चिडचिड झाली, तुमचा आजचा दिवस वाईट गेला, सगळं माझ्यामुळे. Good morning, everybody. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग देश. Hi, good morning. मला दूध नकोय, जरा काळी कॉफीच दे, डोकं जड झालंय. हो, Are you okay? डॉक्टरना बोलवायची गरज आहे का? विराज, घरात एवढं सगळं घडत असताना डोकं कसं शांत राहील? आजींनी एजंटची मौनव्रत घेतलंय का? पण वहिनी, आता तर नवरात्र, दसरा, उपवास सगळं झालं ना, आता कुठलं व्रत? वहिनी, हे कोणतं वेगळं व्रत आहे का? म्हणजे ह्या व्रताला कॉफी चालते? मला असं वाटतं ना, तूच मौनव्रत घेतलं पाहिजेस, ते पण आयुष्यभरासाठी. वहिनी, असं का? आई आणि बायको मध्ये विवाहित पुरुषांची खरंच कुचंबणा होते का? आणि सॉरी, पण मी फक्त हेडलाईन वाचतोय पेपर मधली. आई, मला तुझ्याशी बोलायचंय. प्रमोद, बघू जरा आणखी काय काय लिहिलंय लेखामध्ये. दोन्ही दरडी कशा सांभाळायच्या यावर काही सल्ले असतील तर वाचायला हवेत इतरांनी. सून घरात येते, सगळं जुळवून घेते, सांभाळून घेते, पण तिच्याशी कसं जुळवून घ्यायचं, तिला कसं सांभाळायचं हे न समजणारे असतात ना एक एक. आई, मला
तुझ्याशी बोलायचंय. आई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. प्लीज आज चल. सोड हे सगळं. चला, कमा. वहिनी, आता आजी एजंटशी कधीच बोलणार नाहीत? माँ बेटे में हमेशा के लिए दरार. डिडिस डिडिस डिडिस. सरस्वती, असं काहीही होणार नाहीये. आजी एजंटशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. होईल त्यांचा राग शांत, सगळं व्यवस्थित होईल. हाँ, फक्त मला भीती एवढीच आहे की ती लीला परत या घरात यायला नको. ही आई आणि मुलाची नाटकं कधी संपतच नाहीयेत. आजीला एजे आणि लीलाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. या एजे आणि लीलाचा काटा लवकरच काढला पाहिजे, तरच या घराची एक हाती सत्ता माझ्याकडे येईल. आई, माझ्याशी बोल प्लीज. फॉर गॉड सेक, माझ्याशी असं वागू नकोस. मी काय वागते अभिराम? तू बोलत नाहीस माझ्याशी. आई, तू असं वागून मला शिक्षा देतेस. शिक्षा लहान मुलांना करतात अभिराम. तू लहान आहेस का? तू तर आता मोठा झालायस. इतका मोठा झालायस की एखाद्या विषयावर आईसोबत बोलायची विशेष गरजही तुला भासत नाही. असं काही नाही आई, उगाचच काही बोलू नकोस प्लीज. तू काल काय म्हणाला होतास? नाती एका बाजूने एकतर्फी असूच शकत नाहीत, दोन्ही बाजूने असावी लागतात. लीला तुझ्यावर इतकं प्रेम करते तरी देखील तुला त्याचं काहीच वाटत नाही. ठीक आहे, मग हेही असंच आहे असं समज. तू लीलामुळे आई आपल्या नात्याला जज करतेस. काही जज करत नाहीये मी, कुठलेच अंदाज बांधत नाहीये अभिराम. माझं लीला सोबतही चांगलंच नातं आहे, तुझ्यासोबतही तसंच नातं आहे. मी सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचाच प्रयत्न करते. जो न्याय लीलाला तोच न्याय तुला. आई, मी असं काय करायला हवं जेणेकरून तू माझ्याशी नीट वागशील, नीट बोलशील? काय करू मी? लीलाची माफी माग. आई, तिने मला हर्ट केलंय आणि तू म्हणतेस की मी तिची माफी मागू? कसं शक्य आहे? काय बोलतेस तू हे? कारण काल रात्री तू तिला खूप हर्ट केलंयस. खूप मोठा अपमान केलायस तू तिचा. तिची माफी मागायला मी असं काही चुकीचं केलेलं नाही आई. इनफॅक्ट तिने माझ्या आणि अंतरामध्ये इंटरफेअर करायला नको होतं. अभिराम, मी तुला किती वेळा समजावलंय रे? हजारदा मी तुला सांगितलं असेल की लीला वेंधळी आहे, ती चुका करतेय, पण ती का चुका करते याचा विचार कर. ते सगळं करण्यामागे तिचा काय हेतू असतो याचा विचार कर. पण नाही, तिने हे सगळं तुला बरं वाटावं म्हणून केलं. तुझ्या प्रेमाखातर केलं तिने. ती या घराला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते, पण तू मात्र तिला लागेल, तिच्या जिव्हारी बोचेल असं बोललास. आणि हे सगळं नकळत नाही तर मुद्दाम होऊन बोललास. लीलानं जे काही केलं ते नकळतपणे केलं, पण तू हे जे काही केलंयस ना ते जाणून बुजून केलेलं आहेस. आपलं सगळं सोडून, आपली घरची मंडळी, आपली आवडतं घर, सगळं काही सोडून ती इथं आली केवळ तुझ्यासाठी. आणि सुखी संसाराची स्वप्न बघणाऱ्या तुझ्या या बायकोला तू या घरातून निघून जा असं म्हणालस. हे असं करायला नको हवं होतंस, कारण हे घर तिचं देखील आहे. लीलाला या घराबाहेर काढून मी चूक केलेली नाही आई का? आज तुला असं वाटतंय अभिराम की तू चुकीचं केलं नाहीयेस.
पण लवकरच तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल आणि माझी खात्री आहे लीला या घरी नाहीये म्हणून तुला देखील चुकल्यासारखं वाटणार. तिने असं काहीही केलेलं नाही आई ज्याने माझ्या मनाला किंवा माझ्या आयुष्याला काही फरक पडेल. सो तिला मिस करणं आउट ऑफ द क्वेश्चन आहे. प्लीज. लवकरच हा तुझा विश्वास खोटा ठरेल. तू तिला मिस करशील, तुला तिची आठवण येईल, तू तिला फोन करशील, तिची माफी मागशील आणि सन्मानानं तिला या घरी घेऊन येशील. आई